आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहेत. भाऊ काय सांगाल, उद्धव ठाकरे यांनी काल जे आहे ते भाजपवर निशाणा साधला आणि खासदारा तुडवा अशा प्रकारची भाषा त्यांनी जी आहे ते वापरली. कसं बघताय कडे आपण? निराशा आहे. अशी भाषा निराशेतून जन्म घेते. तुम्ही 24 ऑक्टोबर 2019 जी कृती केली, जनतेचा विश्वासघात केला, भाजपला दगा दिला, तर हा सृष्टीचा निसर्गाचा नियम आहे. पाण्याची वाफ झाली तर पुन्हा बरसणारच आहे. तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने दगा दिला, तो दगा व्याजासकट तुमच्या नशिबाला येणार आहे. दोष कोणाला द्यायचा आणि कशासाठी दोष द्यायचा? तुम्ही जर 24 ऑक्टोबर 2019ची 4 वाजताची ती पत्रकार परिषद घेतली नसती, तिथं बैमानीचं दगाबाजीचं बीजारोपण केलं नसतं, तर आज या वृक्षाला अशा पद्धतीने तुम्हाला टीका करावी लागली नसती. छान तुम्ही सत्तेत राहिले असते. 2019 ते 2024 या महाराष्ट्राची प्रचंड सेवा झाली असती. आम्ही सुद्धा महाराष्ट्राला मोठ्या प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकलो असतो. महाराष्ट्राची प्रगती कोमामध्ये राहिली नसती. देशाने हे बघितलं की सोबत एकाच्या आणि नंतर दुसऱ्यासोबत जाणं असं राजकारण देश पहिल्यांदा अनुभवत होता की 24 तासामध्ये दगाबाजी होते आहे. आणि मग दगाबाजी कोणाची कोणाही सोबत असेल तर त्या दगाबाजीला निसर्ग नियम आहे, उत्तर मिळत असते. पक्षप्रमुख पद जे आहे ते सोडायला तयार आहे. त्यांनी काल एक भावना जी आहे ते व्यक्त करून दाखवली कार्यकर्त्यांसमोर. कसं बघताय कडे? काय मला वाटते अशी भावना व्यक्त करू नये. लोक टपून असतात आणि देवही कधी कधी तथास्तू म्हणतो. जे करायचं नाही ते म्हणायचं नाही आणि जे म्हणायचं आहे ते 1001% करायचं. असं भाष्य करून आपण क्षणापुरतं कार्यकर्त्यांसमोर एक भावनिक आवाहन करू शकतो. पण मी तुम्हाला लिहून देतो की यातून मात्र काही प्रसंग, काही प्रश्न निर्माण होतात. कारण नसताना कार्यकर्त्यांना असं वाटतं की नेहमीच अशी गाणगा आगा रे आगा ही कथा लहानपणी का सांगितली की असं कोणी म्हणू नये. असं म्हणण्याने नुकसान होते, हा त्यामागचा भाव आहे. शेवटचा प्रश्न, आता खासदार शिवसेनेचे फुटले, आमदार सुद्धा जे आहे फुटीच्या मार्गावर, अशा प्रकारचे वक्तव्य सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेले आहे. कसं बघताय कडे आपण? नाही, मला माहीत नाही आणि काही बघायचं कारण नाही. आम्ही जनतेचे प्रश्न बघितले पाहिजे. पण माझी सदिच्छा आहे की आमदारांनी फुटू नये. पण आमदार नाराज आहेत अशा प्रकारची चर्चासुद्धा आता होऊ लागलेली आहे. कारण की खासदार नाराज होता, आमदार नाराज आहेत. मग तुम्ही तुमची निष्ठा, तुमचा विचार हा इतका मजबूत ठेवा की तुमचा एकही आमदार फुटणार. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. 15 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो. आम्हालाही अनेक नेते या तुम्हाला कॅबिनेट करतो सांगायचे. आम्ही फुटलोत का? फुटलो. आयुष्य संपलं तरी चालेल, पण पक्ष कसा सोडायचा? पक्ष सोडता येत. नक्कीच आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार, कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.